नमस्कार, मी गिरीश खत्री. विठ्ठल मित्र मंडळ कर्वेनगर हे मागचे 32 वर्ष झालं हे मंडळ अस्तित्वात आहे आणि मंडळाच्या माध्यमातून विविध समाजोपयोगी उपक्रम आमच्याकडून राबवले जातात. मंडळाचं सगळ्यात मोठं किंवा लांबपर्यंत चाललेलं काम म्हणजे 5 वर्ष मंडळाच्या वतीनं ना नफा ना तोटा या तत्वावरती 5 वर्ष स्वस्त भाजी केंद्र हे चालवण्यात आलं. मग विविध उपक्रमांच्या माध्यमातून रक्तदान शिबिर असेल, ज्येष्ठांना मोफत चष्मे वाटप असतील किंवा संत पूजनासारखे मोठे कार्यक्रम, 1001 जोडप्यांचा रुद्रपूजनाचा कार्यक्रम, या सगळ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून मंडळ विविध असे नानाविध प्रकारचे कार्यक्रम करत असतं, आयोजित करत असतं आणि समाजामध्ये जास्तीत जास्त चांगलं वातावरण कसं राहील, सरळता कशी राहील आणि या माध्यमातून एक चांगला संदेश देण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो. जास्तीत जास्त नागरिकांनी या मंडळांमध्ये सहभागी व्हावं, चांगल्या लोकांनी त्याच्यात ॲक्टिव्ह व्हावं आणि पुढील काळात सामाजिक एक स्वास्थ्य जपण्यासाठी मंडळ हे फार मोठा दुवा आहे असं आम्हाला वाटतं आणि त्या माध्यमातून आम्ही कायम काम करत असतो. पुढील काळातही असंच काम करण्याची शक्ती भगवंतांनी आम्हाला द्यावी हीच ईश्वरचरणी प्रार्थना. धन्यवाद. आणि असं लोकांचा कसा प्रतिसाद आहे, काय फीडबॅक आहे? लोकांचा अत्यंत, या भागातील नागरिक अत्यंत सुज्ञ आहेत. त्यांचं मंडळावरती प्रचंड प्रेम आहे. कारण मंडळाच्या पहिल्या दिवशीची मिरवणूक असू द्या किंवा शेवटच्या दिवशीची, मंडळामध्ये अत्यंत श्रींचं पावित्र्य हे राखलं जातं. आमच्या मंडळामध्ये शेवटच्या दिवशी DJ जरी असला तरी त्याच्यावरती अश्लील गाणी आम्ही कुठलीही लावत नाही. महिलांसाठी एक भगवंतांना आपण निरोप देतोय ती भावना आहे, त्याचं एक उत्सव आहे. तर याच्यामध्ये महिलांना डान्स करण्यासाठी सुद्धा वेगळा सेक्शन असतो आणि तिथेही वल्गॅरिटी किंवा फालतूपणा अजिबात आमच्या इकडे सहन केला जात नाही. पण सगळ्यांच्या मनामध्ये असलेल्या भावनेला कुठंतरी वाट करून देण्याचं काम हे मंडळाच्या माध्यमातून होतं. आमचे अध्यक्ष शैलेश जाधव असतील, उपाध्यक्ष राज पासलकर असतील, हे सुद्धा आम्हाला वेळोवेळी व्यवस्थित मार्गदर्शन करतात आणि आमच्याकडून चांगलं काम करून घेणं हे त्यांचं असतं. आपल्या भागातील कार्यक्षम आमदार चंद्रकांत दादा पाटील यांच्या माध्यमातून मंडळाला खूप चांगल्या प्रकारची मदत होते. ते म्हणतात तुम्हाला ढोलताशा पथक पाहिजे तर ते घ्या, CCTV कॅमेरे असतील ते घ्या, तुम्हाला काय उपक्रम राबवायचे चांगले समाजोपयोगी त्याच्यासाठी माझ्याकडून मदत घ्या, पण समाजाला ज्याचा उपयोग होईल आणि आदर्श निर्माण म्हणजे असेच कार्यक्रम करा, हा त्यांचाही अट्टाहास असतो. आम्ही त्याला पूर्ण करण्याचा पुरेपूर प्रयत्न करतो. आणि ह्या वर्षी काय कार्यक्रम आहेत विशेष? या वर्षी महिलांचं भजनी मंडळ आहे. पहिल्या दिवशीची मिरवणूक ही अतिशय सुंदर झाली. त्याच्यामध्ये आपण शाळेतील मुलांचं वाद्यपथक असं बोलवलेलं होतं आणि याचा 1001 रुद्रपूजनाचा कार्यक्रम जोडप्यांचा तो सुद्धा याच धर्तीवरती झालेला आहे आणि असे नानाविध कार्यक्रम आपण या मंडळाच्या माध्यमातून पुढील काळातून करतो. भक्तांना काय सांगाल? भक्तांना एकच सांगेन की मनशक्ती, ध्यान, साधना, भगवंतांची पूजा अर्चा फार मन लावून करा, पण त्याच्याच बरोबर मनाबरोबर शरीर सुद्धा सुदृढ करण्यासाठी मनगटात ताकद एकवटा. कारण पुढील काळ हा अत्यंत बिकट असा दिसतो आणि त्यावेळेस मनगटामध्ये ताकद, मनाच्या ताकदीप्रमाणे मनगटाची ताकद आपल्याला लागणार आहे. आपलं आरोग्य जपा, व्यायाम आणि हे करून तरुणांनी आपलं शरीरयष्टी इतकी मजबूत करा की पहाडासारखी शरीरयष्टी असेल तर कुठलंही संकट त्याच्यावर आपण ते संकट तुटलं पाहिजे, बिखरलं पाहिजे, पण आपण शाबूत राहिलं पाहिजे. हेच या माध्यमातून नक्की सांगण्याचा प्रयत्न असेल. धन्यवाद.